की गोपनीय शाखेला हा अंदाज, माझी माहिती आहे की हा अंदाज आलेला, इन्फॉर्मेशन त्यांना दिलेली, पूर्ण माहिती होती त्याला की होणार आहे. आणि मी स्वतः 7-8 वेळा फोन केला त्या डीएसपींना. डीएसपीनी मेसेज टाकला, किमान एकदा तरी फोन घ्यायचा. ठीक आहे, माझा फोन का मी करत होतो तर संदीप क्षीरसागर म्हणत होती माझी बायका मुलं माझ्या घरात अडकलेत, साहेब कुठल्याही परिस्थितीत फोन करा, पोलिसांना पाठवा. मी आयजीना फोन केल्यावर आयजीनी 2 वेळा फोन घेतला आणि मग काहीतरी त्यांनी अरेंजमेंट केली. माझा मुद्दा एवढाच आहे अध्यक्ष महोदय की पालकमंत्र्यांनी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली, अजून का एसआयटी स्थापन नाही केली? तुमचा इंटरेस्ट काय मला काय कळत नाही. पालकमंत्र्यांनी ज्यावेळी घोषणा केली आणि मागणी केली, दुसऱ्या दिवशी फडणवीस साहेब एसआयटी स्थापन करायला पाहिजे होती. ती स्थापन न करण्याचं कारण काय, हा दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न, मी आता परवाही कालही भाषणात सांगितलं, त्या अंतरवाली सराटीला लाठीचार्ज झाला, त्याची चौकशी करा, न्यायालयीन चौकशी करा म्हणतोय. तसे हेही प्रकरण न्यायालयीन चौकशी करायचं आहे, कारण या शहरामध्ये एक मॉब फिरतोय आणि फिरत असताना त्यांना कुणी हटकाव करत नाही. आणि साधी फायरिंग करून, जरा फायरिंग केलं तर इथं बसलेले सगळे बाहेर जातील. अध्यक्ष महोदय, जीवाची भीती प्रत्येकाला असते. परत हे जे फिरत होते ते कोणत्या अंमली पदार्थाच्या प्रभावाखाली होते हेही बघण्याचं, ही माहिती अध्यक्ष महोदय मिळणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पप्पू शिंदे नामक, शेवटचा प्रश्न, पप्पू शिंदे नामक त्यात एक कोऑर्डिनेटर आहे. हा पप्पू शिंदे हा एका राजकीय पक्षाचा अध्यक्षाचा भाचा आहे. पप्पू शिंदे आणि त्याच्याबरोबरचे सगळी गँग ती त्या शहरात या सगळ्यांचं नेपथ्य करत होती. आणि त्यामुळं भुजबळ साहेब दुसऱ्या दिवशी जाऊन आले, त्या दिवशी त्यांनी जी भावना मांडली ती योग्य आहे. कुठल्याही लोकप्रतिनिधीच नाही, सामान्य माणसाचं घर जळलं तरी आपण जाऊन बघून त्याला दिलासा देतो. त्यामुळे अध्यक्ष महोदय, राज्याच्या मंत्रिमंडळात भुजबळ साहेब गेले, ठीक आहे, पण अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी गृहमंत्री किंवा गृहमंत्र्यांचे प्रतिनिधी, त्या ठिकाणी पालकमंत्री यांनी त्या ठिकाणी बैठका घेतल्या असतील, घेतल्या ना, घेतले का नाही? हा, तर त्या बैठकीत काय निष्पन्न झालं? आणि आता उपमुख्यमंत्री महोदयांनी जे सांगितलं त्याप्रमाणे या पप्पू शिंदे जो आहे त्याचे लागेबांधे कुणाशी आहेत ते सभागृहात आम्हाला माहिती आहेत कुणाशी आहेत, आम्ही ते नाव घेणं योग्य नाही, पण आपण जर सांगता आलं तर आनंद होईल. खासगीत सांगितलं तरी चालेल, पण अध्यक्ष महोदय तुम्ही ते जाहीरपणाने सांगू शकणार नाही. आणि सराईत गुन्हेगार हल्लेखोरात होते, आपणच मंत्री महोदयांनी आता उत्तर देताना सांगितलं की सराईत गुन्हेगार त्यात सापडले. पोलिसांना दिसत नव्हते का या गँगमध्ये नेहमीचे सराईत गुन्हेगार आहेत? आपणच म्हणता की सराईत गुन्हेगार सापडले, तर सराईत गुन्हेगार त्या मॉबमध्ये फिरतायत म्हटल्यावर तर 2 मिनिटात पोलिसांनी त्यांचा कार्यक्रम पूर्ण करायला पाहिजे होता, पण ते झालं नाही अध्यक्ष महोदय. त्यामुळे पोलीस महाराष्ट्रातले आता मागं हात धरून सगळ्या बघ्याच्या भूमिकेत जर गेलेले असतील तर महाराष्ट्रात मी कालही सांगितलं राज्य कुणाचं येऊ, पण पोलिसच जर काही करणार नसतील आणि पोलिसच सगळ्या असल्या गोष्टींना थांबवत नसतील तर अध्यक्ष महोदय दुर्दैव आहे. आणि म्हणून लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती, आपण त्यासाठी म्हणतो की लॉ ऑर्डरची परिस्थिती बीड मधल्या उदाहरणामुळे आपली अधिक खाली गेली आहे असं दिसतं. म्हणून एसआयटी स्थापन कधी करणार आणि एसआयटी स्थापन करत असताना या ठिकाणी पप्पू शिंदे आणि गँग यांचे राजकीय लागेबांधे हेही स्पष्ट करावेत. जयंतराव, तुम्ही कागदपत्रे पडताळून पहा, याचा कुठलाही इंटेलिजन्स मिळालेला नाही. कारण मुळात माजलगावची देखील जी घटना होती, माजलगावच्या घटनेमध्ये त्यांनी ती जी काही क्लिप वगैरे झाली त्याच्या विरुद्ध एक आंदोलन ठेवलं होतं, घरापासून दूर होत होते, तिथे आंदोलन नव्हतं. आंदोलन संपवलं तोपर्यंत काही झालं नाही आणि त्याच्यानंतर हा मॉब गेलेला आहे. त्याच्यामुळे आणि बीडचा तर कुठलाही इंटेलिजन्स त्या ठिकाणी नाही. आपण जे म्हणता की पोलिसांनी फायरिंग करायला पाहिजे होतं, कदाचित त्यावेळेची परिस्थिती पाहून त्या ठिकाणी पोलीस तशा प्रकारचा निर्णय घेतात आणि अनेक वेळा पोलिसांवर दोन्ही बाजू होतात. आता अंतरवाली सराटीमध्ये पोलिसांनी 70 पोलिसांना त्या ठिकाणी ते जखमी झाले. अंतरवाली सराटीमध्ये पोलिसांनी जर थोडी कडक कारवाई केली तर, म्हणजे आता मी म्हणणार नाही, पण राज्यातल्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी पोलिसांनाच टार्गेट केलं. पण माझं म्हणणं आहे की आपली भावना योग्य आहे, आपल्या भावनेशी मी बिलकुल त्याच्यामध्ये माझं दुमत नाही. याच्यामध्ये कदाचित अजून कडक कारवाई करता आली असती, पण अनेक वेळा तिथली परिस्थिती पाहून, आता जसे 30 लोक आहेत, आता एवढा 5000 लोकांचा मॉब आहे, तिथे काही पोलीस एवढ्या संख्येने नाही आहे की अरे हा सापडला याला उचलून घेऊन जाऊ. अशा बाबांना आपण तर गृहमंत्री राहिला, आपल्याला कल्पना आहे. एका ठिकाणी 5000 होता, एका ठिकाणी 1500 होता. तुम्ही नव्हता तो तिथे, तुम्हाला काय माहिती आहे? अरे सीसीटीव्ही फुटेज मध्ये काय येतं? सगळं थोडी येतं सीसीटीव्ही फुटेज मध्ये. किती लोक माझ्याकडे, शेवटी रिपोर्ट आमच्याकडे आहे, जो काही होता हा मोठा मॉब होता त्या ठिकाणी. आणि त्याच्यामुळे जयंतराव, अरे बाबा, FIR हा फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट आहे, त्याच्यात अनेकांची नावं देखील नसतात, नंतर त्यांच्यावर कारवाई होते. असं काय करताय? त्याच्यानंतर पहिल्या फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट
याचा अर्थ सगळ्या गोष्टी त्यात येत नसतात. फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट नंतर आता हे जे लोक आपण पकडतो त्यांची नावं आहेत का त्याच्यामध्ये? नाही आहेत. तेव्हा माझं उत्तर उद्या, तुम्ही बोला ना परत, तुम्ही बोला परत, माझं उत्तर उद्या. त्यामुळे या ठिकाणी जयंतराव ही गोष्ट खरी आहे की याच्यामध्ये अधिकची कारवाई व्हायला पाहिजे होती आणि म्हणून मी सन्माननीय पालकमंत्र्यांची चर्चा केली होती एसआयटीच्या संदर्भात. पण माझी पोलीस प्रमुखांची ज्यावेळेस चर्चा आली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की एका लेवलला आपली इन्क्वायरी पोहोचली आहे, त्याच्यामध्ये पुन्हा आपण नवीन अधिकारी त्या ठिकाणी आणणं म्हणजे ती इन्क्वायरी कदाचित थोडी डिरेल होईल. पण माझी हरकत नाही आहे, जर सभागृहाची इच्छा असेल तर या संदर्भात 2 दिवसामध्ये आम्ही एसआयटी स्थापन करू आणि एसआयटीला ही कारवाई त्या ठिकाणी देऊ. आपण पप्पू शिंदे बद्दलच का विचारलं? मी नावं सांगू आता, फोटो पण दाखवू, कोणाकोणासोबतचे कोण कोण लोक आहेत. याला राजकीय वळण देऊ नका जयंतराव. नाही, मग याच्यामध्ये हा सूरज चुंगडे कोण आहे, शिराळे कोण आहे, नवनाथ शिराळ कोणचा तो? नाही नाही, असं नको. हा बघा, हा राजकीय विषय नाहीये साहेब, नाहीये. आणि आता हे बघ, हे सगळे फोटोग्राफ माझ्याकडे आहे, कोणाचा कोणासोबत कोण आहे, कुठला आरोपी कोणासोबत आहे. त्यामुळे याला असं आहे, कोणाच्याही पक्षाचा असो, ज्यांनी जाळपोळीमध्ये त्या ठिकाणी काम केलं त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. ती कारवाई आम्ही निश्चितपणे करू. आणि या संदर्भात मी पुन्हा सांगतो, कुठलाही आरोपी त्याला सोडणार नाही म्हणजे नाही. हा विधानसभेच्या सदस्यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यांबद्दल प्रश्न लक्षवेधी आहे, महत्वाची आहे. आपण थोडासा वेळ द्यावा. मी फक्त एवढंच सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांना लक्षात आणून देतो, माझ्या हातात तो फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट आहे. त्या ठिकाणी 2 डिस्क्रिप्शन आहेत. 30 तारखेला 17:30 ते 18 च्या सुमारास मोटरसायकलवर अचानक 200 ते 250 लोकांचा बेकायदेशीर जमाव हातात झेंडे वगैरे घेऊन आला. पुढं मध्येच एक आहे, बेकायदेशीर जमाव अंदाजे 600 ते 700 एकत्र जमला. त्यामुळे आपण जे 5000 वगैरे म्हणतात दॅट इज ऑल फॉल्स. हे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट हे पोलिसांनी दिलेली तक्रार आहे, कोणी प्रायव्हेट माणसाने नाही. त्यामुळे पोलीस अधिकारी किंवा पोलीस कर्मचाऱ्यांनी दिलेली ही किरण गंगाधर पवार 40 वर्ष नोकरी पोलीस उपनिरीक्षक नेमणूक पोलीस स्टेशन बीड शहर यांनी दिलेली एफआयआर आहे. 5000 इज रॉंग. 200, 250 किंवा 700, 600, 700 म्हणून मी म्हटलं की जे सराईत गुन्हेगार आहेत त्यांना पकडणं आवश्यक होतं.